एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशाच्या विकासाच्या गप्पांचा फड राजकीय नेत्यांनी रंगवला असताना दुसरीकडे पाण्यासाठी मात्र लोकांचे हाल सुरू आहेत। संगमनेर तालुक्यातल्या पठार भागातील अनेक गावातील लोक दिवसभर मोलमजुरीसाठी गाव सोडून बाहेरगावी जातात, मात्र पिण्याचं पाणी सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने एप्रिलमध्ये सूर्यदेव डोक्यावर आग ओतू लागले असताना दुसरीकडे जमिनीतील पाणी देखील आटलंय। त्यामुळे पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ महिलांसोबत कुटुंबियांवर आली आहे। 1000 फुटाची खोल दरी कधी भर दुपारी तर कधी रात्रीच्या सुमारास खाली उतरायची। दरीत खाली उतरून तेथे हंडाभर पाणी मिळवण्यासाठी भली मोठी रांग लावायची आणि तांब्यानं एका झऱ्यातून पाणी उपसत आपली तहान भागवायची। असं चित्र सध्या संगमनेराच्या पठार भागातील हिवरगाव पठारच्या पायरवाडीमध्ये अनुभवायला मिळतंय। हिवरगाव पठार येथील पायरवाडी या वाडीत राहते। आमचे पाण्याचे खूप हाल आहे। या वर्षी पाणी न पडल्यामुळे आम्हाला आमच्या वाडीच्या खाली 1000 फूट खोल दरीत जावं लागतं। तेथे रात्रभर बसून हंडे भरावा लागतात, सकाळी उठून कामाला जावं लागतं। त्यामुळे शासनाने आम्हाला टँकरची सुविधा केली आहे, परंतु आम्हाला ते पाणी पुरत नाहीये। टँकर हा आठवड्यातून एकदाच येतो, त्यामुळे प्रत्येक कुटुंबात साधारणतः 7 ते 8 व्यक्ती राहतात। त्यामुळे पाणी ते 8 दिवस आम्हाला पुरत नाहीये। उन्हाळ्यात निर्माण झालेल्या दुष्काळामुळे गावातील विहिरीचं पाणी आटलंय। आता या वाडीत आठवड्यातून एकदाच पाण्याचा टँकर येतो। 200 लोकवस्तीच्या गावाला आठवडाभर या टँकरचं पाणी पुरत नाही। हंडाभर पाण्याची सोय करण्यासाठी वाडीतील लोक कुटुंबे पहाटेच जागी होतात आणि पाण्यासाठी 1000 फुटापेक्षा अंतर असलेली दरी उतरून खाली येतात। तेथे एका झऱ्यातून त्यांना पाणी उपसावं लागतं। तांब्याच्या सहाय्यानं हंडा भरण्यासाठी तास अर्ध्या तासाचा अवधी जातो, तर पाण्यासाठी लहान मुलांना आपली शाळा देखील बुडवावी लागते। घरातील कर्त्या माणसांच्या अनुपस्थितीत घरात या दरीतून पाणी आणण्याची कसरत ते पार पाडत असतात। मायबाप सरकार निवडणुकीत व्यस्त असताना या गावातील लोकांना मतापेक्षाही पाण्याची चिंता अधिक भेडसावत असल्याचं दिसतंय। याविषयी नर्मदा वामन केदार आणि पारुबाई केदार या महिलांनी अधिक सांगितलंय। पाणी नाही 3 वाजता तसे बसत, टँकर येतं ते आठवड्यानं येतं। लय हाल आमच्या पाण्याचे। तुमचं नाव? नर्मदाबाई वामन केदार। 8 दिवस मिळून एकदा टँकर येतोय, पाणी काय पुरत नाही। जित्राबास इतकं हाल आहेत, माणसं पार इथून तिकडे वातूरला पाण्याला जातात, तिथून टिपाडा भरून डराम भरून इथं पाण्याला येतात। पाणी काय पुरत नाही, आमच्या कोणी लक्ष देत नाही। पाणी आम्हाला 8 दिवसाला आहे, तर आम्हाला 5-6 दिवस मिळून येत नाही। 2 दिवस मिळून पाणी या पाहिजे आम्हाला, मग पाणी पुरल। एवढ्या चित्राबांचं लय हाल आहेत। चित्राबा राहणार जात्यात तिथे पाणी नाही। संगमनेरच्या तळेगाव आणि पठार भागाच्या 5वीला दुष्काळ पोचलेला आहे। दुष्काळाच्या झळा सर्वप्रथम या भागाला लागतात। काही ठिकाणी तर वर्षभर पाण्याचे टँकर पुरवावे लागतात। दुष्काळात पाणी योजना देखील माना टाकतायत आणि टँकरनं पाणी देण्याची वेळ प्रशासनावर येते। लोकसंख्या विचारात घेऊन टँकरनं पाणी पुरवण्याचा निर्णय प्रशासन घेतं आणि टँकरनं पाणी देखील देण्याचा प्रयत्न होतो। मात्र गळके टँकर आणि निर्धारित ठिकाणी पोहोचेपर्यंत पाणी पातळी खाली गेलेल्या टँकरमधून पाणी मिळणं म्हणजे डोंगर फोडून उंदीर काढण्यासारखा प्रकार। आलेल्या टँकरमधून पाणी मिळवण्यासाठी ग्रामस्थांची एकच झुंबड बघायला मिळते। याविषयी येथील ज्ञानेश्वर केदार यांनी अधिक सांगितलंय। पायरवाडी इथं आम्ही राहतो। पाण्याचे खूप हाल आहे इथं। टँकर आठवड्यातून एकदाच येतो आणि महिलांना रात्रभर 1-2 वाजता यावं लागतं, नंबर लावायला लागत्या आणि कामाला जावं लागतं सकाळी 9 वाजता। आणि टँकर आठवड्यातून एकदाच येतो। टँकर सरकारने आम्हाला एक वाढवाय पाहिजे आठवड्यातून। आणि पुणे जिल्ह्यात कामाला जावं लागतं बायांना आवरून। एवढं आमची खूप कठीण परिस्थिती आहे। पाणी रात्रीचं जावं लागते तेव्हा पाणी आम्हाला येते। आणि संगमनेरच्या अनेक वाड्या वस्त्यांवर हे चित्र सध्या दिसतंय। यंदा दुष्काळामुळे माणसांबरोबर जनावरांना पिण्याला पाणी भेटणं मुश्किल झालंय। हाताला काम नसल्याने पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात जाण्यासाठी सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडावं लागतं, संध्याकाळी 7 वाजता घरी यायला। हंडाभर पाण्यासाठी पहाटेपासून झऱ्यावर बसावं लागत असल्याने आजही पाण्यासाठी किती मरमर लोकांना करावी लागते हे दिसून आलंय। न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एसएन मीडिया, संगमनेर।